गुरुदेव म्हणतात तुम सेवा करते हो तो ये मत सोचना कि तुम किसी के ऊपर दया कर रहे हो, उपकार कर रहे हो। और ये बात भी उतनी सत्य है कि तुम सेवा कर रहे हो, इसका मतलब उसका फल तुम्हें मिलना ही है, निश्चित है, तुम्हारा पुरस्कार निश्चित है। लेकिन जब सेवा में पुरस्कार की अपेक्षा रखते हो तो वो फिर सेवा नहीं रहती, वो श्रम बन जाता है। आणि श्रम करणारे लोक बघा, श्रम करणारे लोक लगेच थकतात, पण सेवाभावाले लोक थकत नाहीत। तुम्ही बघ तसं आपल्या इकडे बघा ना, आपले व्हॉलेंटियर नाहीत का, आपापले काम धामा करून आर्टअपलिंगचं काय म्हणले लगेच एकदम 100% उत्साह लागणार का? कारण त्यांनी सेवेला सेवेमध्येच ठेवलेले, त्याला पुरस्काराची ज्या दिवशी ते अपेक्षा करतील ना तर ती सेवा त्यांना थकून टाकेल। आणि ज्या दिवशी आपल्याला वाटतं की मी खूप केलं, याचा अर्थ तुम्ही खूप कमी केलेलं आहे। काही काही लोकांना थोडं केलं वाटतं ना, मी लय केलं, याचा अर्थ काय, तुम्हाला अजून खूप करण्याची गरज आहे। आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की मी खूप कमी केलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही खूप जास्त करणार। आणि कुठलेही बघा, आपण आजपर्यंत जे काही उदार अंतःकरणाने समाजासाठी धर्मासाठी केलंय, आपल्याला त्याच्यातून जे भेटलंय ना, जेवढं केलं त्याच्यापेक्षा जास्त भेटलं। किती लोक मानतात जेवढं केलं त्याच्यापेक्षा जास्तच भेटतं, कारण हा निसर्गाचा नियम आहे ना। तुम्ही शेतीमध्ये बघा, तुम्ही 100 किलो ज्वारी पेरली तर किती येतं वापस, जास्त येतं हे तर मानतं की नाही? हो नाही, त्या 100चं 10 क्विंटल 25 क्विंटल 100 क्विंटल येऊ शकतो, कारण हा निसर्गाचा नियम आहे। तुम्ही जेवढं देता त्याच्यापेक्षा तुम्हाला कित्येक पटीने जास्त मिळतं। कारण बघा, काही काही लोकांना पुरस्कार भेटल्यानंतर सुद्धा तक्रार असते मनात, आणि काही लोकांचं नाव नका घेऊ, लय काम करते पण काय तक्रार नसते। तर सेवा को सेवा रखो। तुम्ही व्यवसाय करता तो तुमचा 100% व्यवसाय, तिथं काय बिलकुल तुमचं सगळं गणित असले पाहिजे, पण सेवा करता तर तिथं कुठलंही गणित नाही, फक्त अंतःकरणातून खुशीनं आनंदाने। बघा आज आमच्या चांडक साहेबांनी सकाळीच फोन केला, भाई आज जो भी कुछ लगता है कि प्रसाद की व्यवस्था मैं करूंगा, हे जो भाव आहे ना आतून, तो भाव म्हणजे ती सेवा आहे। त्यांना माहित नव्हतं की रात्री किती लोक येतील, काय नाही, ते म्हणे गरज आहे मैं तयार हूं। आणि अशा लोकांना ईश्वर दिल्याशिवाय राहत नाही, आणि हे युगेने युगे, हा हे युगेने युगे सुरू आहे। तर खूप नशीबवान लोक आहोत आपण की आपण अशा चांगल्या मार्गावर आहोत, असे सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये आहेत जे प्रेमाची मूर्ती आहेत, करुणेची मूर्ती आहेत।